नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या कापण्या. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. इथं 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धे वाटे गूळ घेतलेला आहे आणि वरतून लावण्यासाठी खसखस आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे, चिमूटभर मीठ आणि सुंठ पावडर. आता आपण गूळ पाण्यात विरघळून घेऊया. थोडंसं गॅसवर ठेवूया. जास्त काय असं उकळी वगैरे नाही घ्यायची, फक्त गूळ आपला मिक्स झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला तो गाळता यावा म्हणून. आता इथं परातीमध्ये मी गव्हाचं पीठ ओतून घेतलेलं आहे. त्यात आपण मीठ टाकून घेऊया आणि सुंठ पावडर टाकून आता जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ना, ते असं पिठामध्ये जागा करून ओतून घेऊ. वरतून पण एक्स्ट्रा पाणी वगैरे लागलं ना तर घेऊ शकतो, गरमच केलं पाहिजे असं काही नाही. आता आपण हे सगळं चांगलं थोडं गरम आहे म्हणून त्याने थोडं मिक्स करून घेते अगोदर. चांगलं एकजीव करून घ्यायचं सगळं. आता आपण चांगलं मिक्स करून घेतले. मला पाणी जरा कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं परत पाणी मिक्स केलं याच्यात. बघा किती कचरा वगैरे असतो गोळात, त्याच्यामुळे गाळून घ्यावं लागतं. आता आपण चांगलं मळून घेऊया पीठ. आमच्याकडे याला खूप महत्त्व आहे. आषाढ महिना लागल्या आमच्याकडं कापण्या बनवल्या जातात. तुमचे जे पण देवीचं मंदिर असेल ना, आमच्याकडे मळाई माता, भवानी माता, तिकडे जाऊन पहिल्यांदा ह्या कापण्या नैवेद्य ठेवावा लागतो आणि मग घरी खातात. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? असेल तर सांगा कमेंट करून. आता आपण चांगल्या पिठाचा इथं गोळा बनवून घेतलेला आहे. मस्त आहे. जास्त पातळ नाही, जे कसं गव्हाचं पीठ मळतो ना आपण तसं नाही मळायचं, थोडं घट्टसरच ठेवायचं, म्हणजे जरा खुसखुशीत होतात कापण्या. आता मी इथे 1 चमचा तूप लावून घेतलेले आहे. तूप लावून चांगला गोळा बनवून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता चांगलं मी इथं मळून घेते परत एकजीव करून तूप लावून. आपला गोळा बनवून झालेला आहे. आता आपण बाउलमध्ये 10 मिनिटासाठी जरा ठेवून देऊया झाकून. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण कापण्या करण्यासाठी घेऊया. तेल तापायला ठेवलेले आहे. आता आपण लाटून घेऊ. तुम्हाला ज्या आकाराची लहान मोठी साईज त्यानुसार गोळा बनवून घेऊ शकता. आता आपण चांगलं लाटून घेऊया. आपण इथं मस्त गोळा बनवून घेतलेला आहे. आपण लाटून घेऊया एकसारखा. आणि आपण याच्यावर टाकण्यासाठी जे रवा आणि खसखस मिक्स करून घेतलेले, नुसती खसखस नाही, रवा पण छान असं परत तळून झालं ना का खुसखुशीत लागतं. आणि लाटतानाच टाकायचं, शेवटला टाकलं तर ते चिकटत नाही. त्याच्यामुळे असं थोडीशी लाटून झाली की चांगलं टाकून घ्यायचं. टाकून घेतलेले. आता परत चांगलं लाटून घ्यायचं एकसारखं आणि दोन्ही बाजूने टाकायचं. आता आपण पलटी करूया. आता आपण पलटी केली. आता ह्या बाजूने पण आपण जे खसखस रवा मिक्स केला आहे ते टाकून घेऊया. आता लाटून झालेले आपण आता कापण्या करून घेऊया. आपण जसं शंकरपाळी कट करतो ना त्या पद्धतीने कापण्या केल्या तरी चालेल, लहान मोठी साईज.
आपलं इथं सगळं कट करून झालेलं आहे. आता आपण जे आहे ना सगळं मोकळ्या करून घेऊ. लगेच मोकळ्या होतात, काय ते चिकटत वगैरे नाही. आणि लाटताना पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही, गरजच नाही लागत लावायची. तर आपण इथं पाहूया तेल गरम झालेलं. तेल गरम झालं आपलं तर टाकून घेऊया आपण. बघा छान कलर आला. आता आपल्या तळून झालेल्या सगळ्या कापण्या आता आपण हे काढून घेऊया. पहिले ना आमच्याकडे याला खजुऱ्या म्हणायच्या, आता सगळीकडे याला कापण्या म्हणतात, याला खजुऱ्याच म्हणायच्या. सगळ्या तळून झालेल्या आहेत आपल्या. बघा किती मस्त सगळ्याला कलर आला आणि वरतून जे आहे ना रवा आणि खसखस ते एकदम भारी दिसते वरतून. आपल्या खुसखुशीत टेस्टी गव्हाच्या कापण्या तयार.